नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद घोरपडे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी बोर्डसाठी इयत्ता 10वी बोर्ड एक्झाममध्ये येणारे IMP क्वेश्चन्स, परंतु ते असे क्वेश्चन जे आउट ऑफ बुक असतात, म्हणजे आपल्या आता जो सिलेबस आहे त्या बुकमध्ये नसतात आणि लास्ट क्वेश्चनमध्ये असे प्रश्न येतात. असे IMP क्वेश्चन पाहणार आहोत, परंतु हे क्वेश्चन्स आपल्या जुन्या पोर्शनचे जे बुक होते त्याच्यातीलच येत असतात. तर असे काही IMP क्वेश्चन मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, या ठिकाणी एक क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स, अशा किती 2 अंकी संख्या आहेत, लिव्ह 1 रिमाइंडर, ज्याचा रिमाइंडर 1 राहतो, पण कधी, जेव्हा डिवायडेड बाय 5. अशा 2 अंकी संख्या किती की ज्या संख्येला 5 ने भागल्यानंतर त्याचा रिमाइंडर 1 राहतो. आता 2 अंकी संख्या सुरू कुठून होतात, तर 2 अंकी संख्या 10 पासून सुरू होतात आणि शेवट 99 असतात. हे तर माहित आहे आपल्याला. मग याच्यामध्ये 5 ने भाग जाणारी संख्या कुठली, तर 10 आहे, परंतु रिमाइंडर 1 राहायला पाहिजे. मग अशी पहिली संख्या कोणती भेटते आपल्याला, 11. बघा आता नीट बाळांनो, ज्याच्यामध्ये पहिली संख्या 11 आहे, जिला भाग लावला तर रिमाइंडर 1 राहतो. मग दुसरी संख्या कोणती, तर दुसरी संख्या आहे 16. तिसरी संख्या कोणती, 21. असं शेवटी 99 आहे, परंतु 5 ने भाग गेल्यावरती 1 रिमाइंडर म्हणजे 1 बाकी राहावी. अशी संख्या भेटते आपल्याला 96 म्हणजेच 96. मग आपल्याला विचारले हाऊ मेनी नंबर्स आर देअर, त्या संख्या किती आहेत, बरोबर. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला या ठिकाणी TN चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा, लक्षात येते का तुमच्या, हे आपल्याला AP भेटली, हे T1 T2 T3 आणि जे माहीत नसतं टर्म त्याला आपण nth टर्म बोलतो, म्हणजेच TN बोलतो. मग आपल्याला जे मिळालेले व्हॅल्यूज आहेत त्या बघा, A ची व्हॅल्यू आहे 11. इथं आपल्याला D फाइंड आउट करायचा आहे. D कसा केला जातो फाइंड आउट, सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म वजा केली तर D भेटतोय आपल्याला 5 आणि हे 96 nवे पद आहे, म्हणजेच TN आहे. मग आपल्याला या ठिकाणी TN दिलाय, तर आपल्याला n काढायचं आहे. मग n काढलं की आपला आन्सर रेडी होतं. मग n काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल TN चा. TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D, हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. TN ची किंमत आहे 96, बरोबर. A ची किंमत आहे 11. n ची किंमत दिलेली नाही म्हणून मी तसंच ठेवतोय, इंटू D ची किंमत आहे 5. आता बघा, 96 तसंच, 11 तसंच. या ठिकाणी हे ब्रॅकेटच्या बाहेरचं 5 आहे, ते ब्रॅकेटला मल्टिप्लाय करेल. 5 ने n ला गुणलं उत्तर आलं 5n आणि 5 ने 1 ला गुणलं उत्तर आलं 5. आता याच्यामध्ये आपल्याला लाईक टर्मचं ऑपरेशन करायचंय. 11 वजा 5 किती उत्तर येतंय ते बघा, 96, बरोबर. 11तून 5 गेले, उत्तर येतं 6 अधिक 5n. लक्षात येतंय तुमच्या. आता आपल्याला काय करायचं आहे, तर पुढचं गणित सोडवायचंय. मग काय करावं लागेल आपल्याला, लाईक टर्म जवळ घ्यावे लागतील. 6 लेफ्ट साईडला आले म्हणजे 96 मायनस 6 इज इक्वल टू 5n, 5n राहिलं. आता इथून पुढे तुम्हाला समजेल, 96 मधून 6 गेले, 90 राहिले, बरोबर 5n. 5 आणि n मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं, मग गुणाकार आहे, इकडे 5 आल्यावरती डिवाइड झालं आणि 5 ने 90 ला डिवाइड करा, किती आन्सर येतंय ते बघा. 5 एके 5, 5 एके 5 राहिले 4 5 48, 18 बरोबर n. म्हणजे देअर आर 18 नंबर्स विच इज 18 2 डिजिट नंबर्स विच इज डिव्हिजिबल बाय 5 वेन लिव्ह 1 रिमाइंडर. आपलं उत्तर आहे 18. या स्वरूपाचं गणित आहे. बघा, हे थोडंसं इरेग्युलर आपल्या पोर्शनपेक्षा गणित आहे, म्हणून असे वेगवेगळी गणितं आपण घेणार आहोत. तर मी थोडंसं पुढे जातोय, जर समजत असेल तर लिहून घ्या, नसेल तर स्क्रीनशॉट मारा, नंतर तुम्ही याचा सराव करू शकता. याच्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरं एक्झाम्पल. हे आत्ता सध्या आपल्या सिलेबसमध्ये आहे, परंतु IMP मध्ये मोडतं. तर एक्झाम्पल बघा, इफ 9th टर्म ऑफ AP इज अ 0, म्हणजे काय रे, तर 90 पद हे 0 आहे. मग 90 पद कसं लिहितो आपण, T9 इज इक्वल टू 0.
देन प्रूव्ह दॅट, आपल्याला प्रूव्ह करायला लावलंय. काय करायचंय प्रूव्ह? तर 29th टर्म म्हणजे 29वी टर्म, 29वी टर्म म्हणजे कसं लिहिणार आपण? T29 इज म्हणजे इज इक्वल टू डबल ऑफ द 19 टर्म. म्हणजे काय? 19 टर्म म्हणजे 19वे पद आहे त्याच्या दुप्पट आहे, हे प्रूव्ह करायचंय आपल्याला, बरोबर. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला गणित सोडवावं लागेल. याच्यासाठी बघा, तुम्हाला लक्षात येत आहे का, जर अशा स्वरूपाची गणित आली तर आपण इक्वेशन स्वरूप वापरत होतो. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला TN चाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. या ठिकाणी N ची व्हॅल्यू आहे 9, मग आपण ती पुट करू. T9 बरोबर A प्लस 9 वजा 1 गुणिले D. अख्ख्या T9 ची व्हॅल्यू किती आहे? तर त्याची 0 आहे, मग इथं 0 पुट करतो. A प्लस 9 मधून 1 गेला 8D. आता नीट लक्ष ठेवा. मग मी याच्यासाठी इथं ये जागेवरती ठेवतो, प्लस 8 आहे, इकडे आल्यावरती काय होईल? मायनस 8D. हे एक नंबर घेतो. बघा, सगळ्यात महत्त्वाची ट्रिक्स आहे याच्यामध्ये. ही जर स्टेप नाही आठवली तर आपल्याला गणित सुटत नाही, त्याच्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे याच्यामधील. मग आता आपण ट्राय करूयात. आपल्याला T29 दिलंय, तर यासाठी सुद्धा आपण TN चाच फॉर्म्युला यूज करणार. मग TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D. या ठिकाणी N ची किंमत किती आहे? 29. ती मी पुट करतो. A प्लस 29 मायनस 1 इंटू D. आता अख्ख्या T29 ची व्हॅल्यू आपल्याला दिली नाही आहे, त्याच्यामुळे तसंच राहील ते. A प्लस 29 मधून 1 गेला 28 इंटू D. आता बघा बाळांनो, फ्रॉम 1 मध्ये आपण A ची व्हॅल्यू काढली होती. A ची व्हॅल्यू किती आहे आपल्या हेतूने? या ठिकाणी याची व्हॅल्यू आहे मायनस 8D. ती आपण पुट करणार आता. मग A ची व्हॅल्यू टाकली मायनस 8D, इथं 28D. लाईक टर्म असल्या कारणाने ऑपरेशन होईल. मायनस प्लस मायनस होतं, 28 मधून 8 गेले, आन्सर आलं ओनली 20D, म्हणजे 20D हे उत्तर आलं. याला आपण 2 नंबर देऊ. त्याचप्रमाणे आपल्याला T19 बाबत सुद्धा TN चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पुन्हा एकदा TN चा फॉर्म्युला मी या ठिकाणी राईट करतो, तुमच्या लक्षात येत असेल. आता या ठिकाणी यांची व्हॅल्यू 19 आहे, तर ती आपण व्हॅल्यू पुट करू. T19 बरोबर A प्लस 19 वजा 1 गुणिले D. T19 बरोबर A प्लस 19 मधून 1 गेला 18 राहिले, 18D 18D. आता या ठिकाणी सुद्धा आपण A ची व्हॅल्यू पुट करणार आहे, जी फ्रॉम फर्स्ट घेतो आपण. किती घेतली? मायनस 8D प्लस 18D. आता या ठिकाणी सुद्धा ऑपरेशन होतंय. मायनस 8 प्लस 18, मायनस प्लस मायनस होतं, 18 मधून 8 गेले, 10D राहिले. बघा बाळांनो, या ठिकाणी मी थोडंसं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करतोय, कारण आपल्याला दुप्पट दाखवायचंय. म्हणजे मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2. बोथ साइडला आपण 2 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे 2 इंटू T19 इज इक्वल टू 2 इंटू 10D. दॅट इज 2 T19 इज इक्वल टू 20D. हे आलं आपलं थर्ड नंबर. मग तुम्ही जर नीट बारकाईने बघितलं, फ्रॉम 2 अँड थर्ड, फ्रॉम सेकंड अँड थर्ड, दुसऱ्याकडे आणि तिसऱ्याकडे पाहिलं तर याची एक साईड इक्वल आहे, म्हणजे 20D इक्वल आहे. हेन्स प्रूव्ह दॅट आपल्याला जे पाहिजे होतं ते प्रूव्ह झालं. तर अशा स्वरूपाचं एक एक्झाम्पल आहे आपल्याला. आता सध्या बुकमध्ये पण आहे, पण तरी सुद्धा मी याला IMP म्हणून रेफर केलेलं आहे. तर तुमच्या लक्षात येत असेल कशा स्वरूपाचं गणित आहे आणि आपल्याला काय केलं पाहिजे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. पुढे एक्झाम्पल आहे, ड्रॉ द ग्राफ ऑफ रिप्रेझेंटेटिंग द इक्वेशन. ह्या एका इक्वेशनचं आणि या इक्वेशनचा एक ग्राफ काढायचा. तुम्हाला ग्राफ तर काढता येतो. आता हे एक्झाम्पल मी पूर्ण सोडवून दाखवत नाहीये, परंतु याच्यामध्ये जी खासियत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ग्राफ पेपरवरती ग्राफ काढता, बरोबर. तर या दोन्ही इक्वेशनच्या लाईन्स कशा जाणार आहेत ते सांगतो. एकाची लाईन अशी जाईल, दुसऱ्याची लाईन अशी जाईल. ओके. आता आपला ग्राफ पेपर वरती ग्राफ काढून झाला, त्याच्यानंतर जो क्वेश्चन आहे तो खूप महत्वाचा आहे. या ठिकाणी सांगितलंय फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचा एरिया काढा की फॉर्मिंग विथ लाईन्स, ते लाईन्स अँड एक्स ॲक्सिस.
एक्स ॲक्सिस आणि त्या दोन लाईन म्हणजे कुठली पकडली आपण बघा तुमच्या लक्षात येईल, ही लाईन, ही दुसरी लाईन आणि हा एक्स ॲक्सिस, याच्यामुळे जो ट्रायंगल तयार झालेला आहे याचं एरिया काढायला लावलेला आहे. मग असं गणित आलं की आपण घाबरून जाऊ, परंतु घाबरून जायची गरज नाहीये. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. ग्राफ काढल्याच्या नंतरची प्रोसेस आहे बाळांनो ही. एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, मग 1/2 इंटू बेस, बेस कुठली पकडायची तर इथं 0 आहे आणि इथपासून जेवढे नंबर्स येतील ते पकडायचे, ती तुमची बेस असेल. आणि हाईट कशी पकडायची तर ही याची हाईट आहे. मग इकडं 1 2 3 4, तर याच्यामध्ये बेस 5 येतो आणि हाईट 4 येते. मग 2 1 2 2 2 4 5 2 10, तर याचा आन्सर आहे 10. फक्त एवढं 3 ओळीचं गणित आहे एक्स्ट्रामध्ये, परंतु तुम्ही घाबरून जाता, घाबरू नका. ग्राफ व्यवस्थित ड्रॉ करा. या दोन लाईन इक्वेशनसाठी 2 लाईन्स तयार होतील, त्याच्यानंतर एक ट्रायंगल तयार होईल आणि लास्टला 1-2 ओळीचं उत्तर आपल्याला बनवायचं आहे. नक्की तुम्ही याचा प्रयत्न कराल. मी तुम्हाला ग्राफ येतोय असं गृहीत धरून त्याच्यामध्ये जी खासियत आहे ही सांगण्याचा प्रयत्न केला की एक्स्ट्राचं वाढलेलं गणित आहे त्याला घाबरून न जाता कसं सॉल्व्ह करायचं. चला आपण पुढचं गणित पाहूयात. बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे. व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी. प्रॉबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता काढा. कोणाची? 53 संडेज, 53 रविवार येण्याची संभाव्यता काढा इन ऑर्डिनरी इयर. ऑर्डिनरी इयर, लीप इयर आणि ऑर्डिनरी इयर असे 2 प्रकारचे इयर असतात, तुम्हाला माहित आहे. मग आता आपण एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करूयात. हे दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल आहेत. मी एक सोडवून दाखवतो, दुसरं पटकन तुमच्या लक्षात येईल. आता बघा, देर आर 365 days in a ordinary year. ऑर्डिनरी इयर मध्ये 365 दिवस असतात, तुम्हाला माहित आहे सर्वांना. ओके, डन. इफ देर आर 365 days, देन हाऊ मेनी वीक्स आर देर. मग आपल्याला काढायचे वीक्स म्हणजे आठवडे. आठवडे किती येतील तर 365 ला 7 ने भागायचं आपल्याला. तर हे डिवायडेशन करा. 7 1 जा 7, 7 5 जा 35, 1 राहिला, 7 2 जा 14, परत 1 राहिला. दॅट मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस आन्सर. देर आर 52 वीक्स अँड 1 डे, म्हणजे 52 आठवडे आणि 1 दिवस राहतो. आता बघा बाळांनो, 52 आठवडे आहेत म्हणजे 52 आठवड्यामध्ये 1 रविवार आहे. अशा तऱ्हेने 52 रविवार तर झाले. मग 1 दिवस जो राहिला तो कोणता वार असेल याची संभाव्यता काढायची. तर मग आपल्याला या ठिकाणी सॅम्पल पेस लिहायचा आहे. काय लिहायचं आहे तर इफ देर आर 52 वीक्स दॅट इज 52 संडेज, म्हणजे 52 संडे आहेत. नाव सॅम्पल पेस ऑफ 1 डे, जो 1 डे आहे त्याचा सॅम्पल पेस काय येईल. मग सॅम्पल पेस आपण कसा लिहितो तर कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो. मग राहिलेला वार कोणता असेल तर कोणताही असेल 7 वारांपैकी. मग तो संडे असेल, मंडे असेल, ट्यूजडे असेल, वेनसडे असेल, थर्सडे असेल, फ्रायडे असेल किंवा सॅटरडे असेल. हे तुम्ही पूर्ण शब्दामध्ये लिहा. आता मला सांगा, याच्यामध्ये एक इव्हेंट आहे, इव्हेंट कमिंग संडे. किती संडे येतात याच्यामध्ये तर एकच येतोय. ओके, मग तुम्हाला माहित आहे बाळांनो, नंबर ऑफ इयर्स किती झाला तर नंबर ऑफ इयर्स 7 झाला. आणि जर याला आपण इव्हेंट ए नाव दिलं तर नंबर ऑफ ए किती झाला तर 1 झाला. मग प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ इयर्स. मग 1/7, याचं आन्सर येतं 1/7. छान आहे की नाही. बघा याच्यामध्ये फक्त आपल्याला विचार काय करायचा होता तर याच्यामध्ये आपल्याला ऑर्डिनरी इयर मध्ये 365 दिवस आहेत हे कळणं खूप महत्वाचं आहे. मग जर 365 दिवसाला आपण 7 ने भागलं तर आपल्याला शिल्लक राहतात 52 दिवस, 52 वीक आणि 1 दिवस. मग 1 दिवस त्याचा सॅम्पल पेस काढला, नमुना अवकाश काढला.
एक त्याच्यातला रविवार येण्याची संभाव्यता काढली तर एकच रविवार येतोय, म्हणून उत्तर आलं 1/7. आता तुमच्या लक्षात येईल बघा, हेच गणित आहे, परंतु व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ 53 संडे इन लीप इयर. आता या ठिकाणी लीप आलंय, मग तुमच्या लक्षात येईल देअर आर 366 डेज इन लीप इयर. सेम एक्झाम्पल आहे, फक्त तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी बघा मी 365 घेतलं होतं, आता त्या ठिकाणी 366 घेणार आहे. याला पण 7 ने भागणार आहे, याला पण 7 ने भागणार आहे. मग तर 7 ने भागल्यावरती मला उत्तर येणार आहे 52 आठवडे आणि 2 दिवस राहणार आहेत. मग 2 दिवस कोणते, तर त्याचा सॅम्पल पेस आपला येणार आहे. जे दिवस शिल्लक राहतील ते जुळून जुळून राहतील आपले. कसं, तर ते पाहूयात. वीक्स 366 भागिले 7, दॅट मीन्स 52 वीक्स and 2 days. Okay, there are 52 weeks, that is 52 Sunday. ओके, 52 आठवडे आहेत म्हणजे 52 संडे आहेत. आणि जे 2 दिवस राहिलं त्याच्यासाठी सॅम्पल पेस ऑफ 2 days, 2 दिवसाचा जो सॅम्पल पेस येईल तो काय येईल बघा. संडे मंडे शिल्लक राहील, मंडे ट्यूसडे राहील, ट्यूसडे वेनसडे राहील, वेनसडे थर्सडे राहील, थर्सडे फ्रायडे राहील, फ्रायडे सॅटरडे राहील आणि लास्टला सॅटरडे संडे राहील. हे तुम्ही पूर्ण ओळीत लिहा. आता आपल्याला हे 2 दिवसांची सॅम्पल पेस काढला. आता इव्हेंट ए कमिंग संडे, संडे येण्याची घटना. कुठे कुठे संडे आलाय, संडे मंडे. अजून कुठे आलाय, सॅटरडे संडे. म्हणजे नंबर ऑफ ए किती झाला 2 आणि नंबर ऑफ एस किती होता 7. मग प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस, दॅट इज 2/7. मग बघा लक्षात ठेवायला किती सोपं आहे. जर ऑर्डिनरी इयर म्हणजे साधं वर्ष असेल तर उत्तर येतं 1/7. का, तर 52 वीक्स आणि 1 डे राहतो. आणि जर लीप इयर असेल तर उत्तर येतं 2/7, कारण 52 वीक्स आणि 2 डेज राहतात. हे खूप छान आहे समजण्यासाठी, तुम्ही नक्की याचा ट्राय कराल. चला आता आपण काय करूयात, पुढील एक्झाम्पल पाहू. आता पुढील एक्झाम्पल आपण पाहूयात. पुढील एक्झाम्पल आहे द सम ऑफ रूट इज 5, म्हणजे 2 मुळांची बेरीज 5 आहे. अँड द सम ऑफ देअर क्यूब, त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे. आता रूट्स कुठले आहेत तर आपल्याला माहित नाहीत, म्हणून आपण काय करतो, मानतो. लेट द रूट्स आर अल्फा अँड बीटा. समजा मुळे अल्फा आणि बीटा मानू. मग बाय कंडिशन, बाय फर्स्ट कंडिशन, उदाहरणातील पहिल्या अटीनुसार काय सांगतंय, तर सम ऑफ द रूट्स, 2 रूट कोणते आहेत, अल्फा प्लस बीटा किती दिला 5. अँड सेकंड कंडिशन काय सांगते, सम ऑफ देअर क्यूब्स, म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब यांची सम किती दिली 35. देन फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. आता बघा बाळांनो, तुम्हाला माहित असेल क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं की आपल्याला लागतं रिक्वायर्ड इक्वेशनचा फॉर्म्युला. रिक्वायर्ड इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे, तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग हे बनवण्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटा लागतं आणि अल्फा इंटू बीटा लागतं. तर या ठिकाणी अल्फा प्लस बीटा दिलेला आहे, आपल्याला अल्फा इंटू बीटा काढायचे. मग याच्यासाठी काय करावं लागेल, तर आपल्याला याचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आणि तो फॉर्म्युला काय आहे बघा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा.
हा फॉर्म्युला आहे, आपल्या बुकमध्ये आहे, तुम्ही लर्न केला असेल, नसेल तरी काळजीपूर्वक बघा, काही एक्झाम्पल खूप महत्त्वाचे असतात. आता या ठिकाणी मी व्हॅल्यू पुट करतोय. याची व्हॅल्यू दिली आपल्याला 35, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू दिली 5, त्याचा आपल्याला क्यूब करावं लागेल. -3 इंटू अल्फा बीटा याची व्हॅल्यू दिलेली नाहीये आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 5 दिलेली आहे. या ठिकाणी बघा एक्झाम्पल काय होतंय, 5चा क्यूब किती असतो, 125 मायनस याचं इंटू आहे 3 5 जा 15 अल्फा बीटा. ओके, आता आपल्याला एक्झाम्पल सुटेल. हे या ठिकाणी प्लस आहे, इकडे आल्यावरती काय होईल, मायनस होईल. तर बघा कसं होतं ते, 35 मायनस 125 इज इक्वल टू -15 अल्फा इंटू बीटा. आता या दोघांचं मायनस जर केलं तर आन्सर येतं -19, -90 बरोबर 15 अल्फा इंटू बीटा. आता इथं इंटू ए आहे, मग इंटू इकडे आल्यावरती काय होईल, डिवाइड होईल. मग मायनसला मायनस कॅन्सल झाला तर उत्तर येतं 15च्या पाड्यात 6व्यांदा 1590 अल्फा बीटा आहे. मग अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली 6. आता आपल्याला आवश्यक असणारे दोन्ही व्हॅल्यूज या ठिकाणी मिळालेले आहेत. अल्फा प्लस बीटा 5 दिली, अल्फा इंटू बीटा 6 आली आपली. तर आता आपण रिक्वायर्ड इक्वेशनचा फॉर्म्युला लिहिला आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 5, हा एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे 6. तर फायनल आपलं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतं, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन रेडी होतं कारण आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायला लावलं होतं. आहे की नाही छान? तुमच्या लक्षात देखील येत असेल कशा स्वरूपाचे हे एक्झाम्पल आहेत आणि कदाचित तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स मिळवण्यासाठी हे एक्झाम्पल मदत करतील. चला पाहूयात पुढचं एक्झाम्पल. बघा या ठिकाणी सुद्धा अशाच स्वरूपाचं एक्झाम्पल आहे, परंतु बदल काय आहे, इफ द डिफरन्स बिटवीन रूट्स, म्हणजे इथं रूट्स मधील वजाबाकी दिलेली आहे. तर त्याचप्रमाणे मानूयात, समजा मुळे म्हणजे लेट द रूट्स आर अल्फा अँड बीटा, रूट्स आपण अल्फा आणि बीटा मांडले. बाय फर्स्ट कंडिशन, उदाहरणातील पहिल्या अटीनुसार काय होतंय, अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 4. का तर डिफरन्स दिलाय, दोन रूट मधील डिफरन्स 4 आहे. सेकंड कंडिशन काय आहे, तर डिफरन्स बिटवीन देअर क्यूब, त्यांच्या क्यूब मधील डिफरन्स, म्हणजे इथं पण वजाबाकी दिलेली आहे, अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब इज इक्वल टू 208. मग आपल्याला हे सुद्धा एक्झाम्पल सोडवून क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे, आता तुम्ही पाहिला रिक्वायर्ड इक्वेशनचा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग आपल्याला या ठिकाणी अल्फा प्लस बीटा पण पाहिजे, अल्फा इंटू बीटा सुद्धा काढावं लागेल, कारण आपल्याला या ठिकाणी अगोदरच्या गणितामध्ये प्लस दिलं होतं, इथं मायनस आहे आणि इंटू तर काढावंच लागेल. तर मग या ठिकाणी आपल्याला दोन सूत्र वापरावे लागतात. पहिलं एक्झाम्पल ह्याचं वापरायचं, त्याचा फॉर्म्युला आहे एक्स अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा मायनस बीटा. अल्फा मायनस बीटा आपण व्हॅल्यू पुट करूयात. याची व्हॅल्यू दिली 208, याची व्हॅल्यू दिली 4, त्याचा क्यूब प्लस 3 इंटू अल्फा बीटा नाही दिला आपल्याला, आणि याची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 4. मग 208 इथं लिहिलं, 4चा क्यूब काढायचा आहे, 4 चौक 16, 16 चौक 64, 64 येतो, प्लस याचा इंटू करा, 3 चौक 12 अल्फा इंटू बीटा आलं. सेम मगाच्या सारखं गणित आहे, 64 इकडे आलं, मायनस होईल, 208 मायनस 64 इज इक्वल टू 12 अल्फा इंटू बीटा. आता 208 मधून 64 वजा करायचेत, हे तुम्ही करता येतं का नसेल तर या ठिकाणी तुमची रफ वर्क करा, तुमच्या लक्षात येईल किती आपली वजाबाकी येते.
144 बरोबर अल्फा इंटू बीटा 12. 12 या ठिकाणी गुणाकार आहे, इकडे आल्यावरती डिवाइड होईल. अल्फा इंटू बीटा 12ला 144ला 12ने भागलं तर उत्तर येतं फक्त 12. माहित आहे तुम्हाला. हे अल्फा इंटू बीटा आलं म्हणजे आपलं इथलं काम झालं, परंतु अल्फा प्लस बीटा नाही आलं. याच्यासाठी एक एक्स्ट्राचा फॉर्म्युला यूज करावा लागतो आपल्याला. तो फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 अल्फा इंटू बीटा. याच्यासाठी फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 इंटू अल्फा बीटा. आता या ठिकाणी अल्फा मायनस बीटा किती आहे 4 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा प्लस 4 इंटू अल्फा इंटू बीटा किती आलंय आपलं 12 आलंय. मग 4चा वर्ग 16 प्लस 12 चोक 48. 16 आणि 48चं बेरीज करायची 64 येतं. या ठिकाणी स्क्वेअर राहिला होता माझा. बाय टेकिंग स्क्वेअर रूट अल्फा प्लस बीटा येतं मायनस प्लस 8. मग आपल्याला अल्फा प्लस बीटा मिळालं, अल्फा इंटू बीटा मिळालं. आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार, आपलं इक्वेशन रेडी होणार. समजतंय तुम्हाला? तर चांगल्या रीतीने तुम्हाला ट्राय करावं लागेल. अशी थोडीशी इरेग्युलर एक्झाम्पल असतात ज्याच्यामुळे आपली थोडी मार्क्स जाऊ शकतात. एक एक्झाम्पल आहे फाइंड द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म. 3 क्रमागत पदे काढा. हुज सम इज -3, ज्याची सम -3 आहे. अँड प्रॉडक्ट म्हणजे त्याचा गुणाकार प्रॉडक्ट ऑफ देअर क्यूब त्यांच्या घनांचा गुणाकार 512 आहे. आता हे एक्झाम्पल झालेलं आहे आपल्याला, परंतु तरी सुद्धा सांगतो IMP आहे म्हणून. मग आपल्याला काय करावं लागतं, लेट द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. समजा 3 क्रमागत पदे कोणती मानायची माहित आहे तुम्हाला, a मायनस डी, a आणि a प्लस डी मानली. बाय फर्स्ट कंडिशन सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज -3 म्हणजे पहिल्या 3 क्रमांक पदांची बेरीज -3 आहे. मग कसं लिहिणार मी, a मायनस डी प्लस a प्लस डी इज इक्वल टू -3. या ठिकाणी कोणाला काय जातंय का बघा, डी ला डी गेलं, शिल्लक राहिलं 1 2 3. 3a बरोबर -3 म्हणजेच a बरोबर आलं -3/3. दॅट इज a इज इक्वल टू -1. ओके. तसंच बाय सेकंड कंडिशन प्रोडक्ट ऑफ देअर क्यूब, मग त्यांच्या घनांचा गुणाकार. मग यांचं घन करायचं, a मायनस डी चा घन गुणिले a चा घन गुणिले a प्लस डी चा घन. किती दिलाय 512. या ठिकाणी आपण क्यूब रूट काढून घेऊयात बाय टेकिंग क्यूब रूट. क्यूब रूट काढलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, याचं क्यूब निघून गेलं, याचं सुद्धा गेलं, a प्लस डी याचं सुद्धा गेलं, आणि 512 कोणाचं आहे तर 8चं आहे. मग आता आपल्याला बघा फॉर्म्युला आठवत असेल, a मायनस डी आणि a प्लस डी याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला होता, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असल्यावरती एकदा प्लस आणि एकदा मायनस असतं. ठीक आहे, या फॉर्म्युलाचा यूज आपल्याला करायचा आहे. याच्यानुसार हे दोन्ही जर ब्रॅकेट आपण एकत्र घेतले तर काय होतंय, a स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इंटू a इज इक्वल टू 8. आता आपण a ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती पुट करू. या ठिकाणी -1चा स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर तसंच इंटू -1 इज इक्वल टू 8. -1चा स्क्वेअर काय असतो 1, मायनस डी स्क्वेअर तसंच इंटू -1 इज इक्वल टू 8. आता -1 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. -1 ने -1 ला मल्टिप्लाय केलं, सॉरी 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय येईल,
-1 आणि मायनस मायनस प्लस डी स्क्वेअर इज इक्वल टू 8. आता तुमच्या लक्षात येत असेल बघा, आपल्याला या ठिकाणी मायनस आहे ते राईट साईडला गेलं तर काय होईल, प्लस होईल. डी स्क्वेअर इज इक्वल टू 8 + 1 दॅट इज डी स्क्वेअर इज इक्वल टू 9. बाय टेकिंग स्क्वेअर रूट डी इज इक्वल टू +-3. बघा बाळांनो, ए मिळाला, डी मिळाला, ए मिळाला, डी मिळाला. याच्यानंतर ना तुम्ही काय करता, या दोन्ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करता, तुम्हाला 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मिळत असतात. या ठिकाणी 2 उत्तर मिळतील, कारण एकदा +3 यूज करायचा 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मिळतील, पुन्हा -3 यूज करायचा पुन्हा 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मिळतील. ओके, चला आपण पुढे जाऊयात. हे एक छोटंसं एक्झाम्पल आहे, परंतु कधी न पाहिल्यामुळे त्रास होतो आपल्याला. Tn इज इक्वल टू 4n-3 दिलंय आणि देन फाइंड एपी. तर आपल्याला एपी काढायला लावली. मग अशा स्वरूपाचं एक्झाम्पल यंदा आपल्याला झालेलं नाही स्कूलमध्ये. मग कसं काढायचं, तर छोटीशी ट्रिक्स आहे बाळांनो. एपी काढायची तर साधारणतः आपण 3 किंवा 4 टर्म्स काढूयात. मग Tn इज इक्वल टू 4n-3 हे एक्झाम्पल आपण एक साधारणतः 3 किंवा 4 वेळा सोडवा, तुमची एपी तयार होईल. बघा आता मी काय सांगतोय, या ठिकाणी यांची व्हॅल्यू 1 टाका, या ठिकाणी यांची व्हॅल्यू 2 टाका, या ठिकाणी यांची व्हॅल्यू 3 टाका. बघा काय होतंय, यांची व्हॅल्यू आहे 1, 4 × 1 - 3, 4 × 1 = 3, सॉरी 4 × 1 = 4, 4 - 3 आलं 1. दॅट इज T1 इज इक्वल टू 1. T2 इज इक्वल टू 4 × 2 - 3, T2 इज इक्वल टू 4 × 2 = 8 -3, T2 इज इक्वल टू आलू 5. बघा तुमच्या लक्षात येते का, T1 निघाला, T2 निघाला. T3 काढूयात आपण, म्हणजे यांची व्हॅल्यू 3 टाकली तर आन्सर काय येतंय, 9 आलं. आता तुम्ही जर नीट बारकाईनं पाहिलं तर पहिलं पद 1 आहे, दुसरं पद 5 आहे आणि तिसरं पद 9 आहे. दॅट इज अ एपी. हे अंकगणितीय श्रेणी आहे. सोपं आहे की नाही, परंतु आपल्याला प्रथम पाहिल्यामुळे थोडीशी भीती वाटली असते की हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. चला आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूयात. या ठिकाणी आता जे एक्झाम्पल दिसतंय ते खूप महत्वाचं आहे आणि कदाचित या स्वरूपाचं एक्झाम्पल आपल्या SSC बोर्ड एक्झामला येऊ शकतं. तर पाहूयात आपण हे एक्झाम्पल कसं सुटतं. बघा बाळांनो, आपल्याला सांगितलंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए ची किंमत काढा अँड देन ड्रॉ हिस्टोग्राम. तर आयतालेख काढा. आता बघा, आयतालेख काढण्यासाठी आपल्याला फ्रिक्वेन्सी लागते, परंतु या ठिकाणी फ्रिक्वेन्सीच दिली नाही. व्हॅल्यू काय दिल्यात, 1, 2a, 3a, a, परंतु इज इक्वल टू 70 दिलेला आहे, टोटल दिलेलं आहे. हीच खासियत आहे एक्झाम्पलची. तर आन्सर कसं बनतं बघा, a + 2a + 3a + a इज इक्वल टू 17. आता आपल्याला ऍडिशन करायची a, 2a, 3a आणि a ची. तर ऍडिशन करा, किती येते, 7a इज इक्वल टू 70. a इज इक्वल टू 70/7 दॅट इज a इज इक्वल टू 10. जर a ची व्हॅल्यू 10 आली, लक्ष द्या, a ची व्हॅल्यू 10 आली म्हणजे जिथं जिथं a आहे तिथं किती झाले, 10. 2a आहे म्हणजे 2 × 10 20, इथं 30 आणि इथं 10. तर हे आपल्याला मिळालं फ्रिक्वेन्सी. मग fi चा टेबल मिळाला. मग हे कसं जनरेट केलं, a ची व्हॅल्यू काढली, मग 2a ची काढा, 2 × 10 इज इक्वल टू 20, 3a इज इक्वल टू 3 × 10 30. अशा स्वरूपाने आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळाली. आता एकदा का फ्रिक्वेन्सी मिळाली की तुम्हाला हिस्टोग्राम काढायला येतो. ओके, मग एवढी फ्रिक्वेन्सी काढणं गरजेचं आहे, हिस्टोग्राम तुम्ही काढू शकता. डन. मी तुम्हाला ट्रिक्स सांगतोय की जेणेकरून आपले एक्झाम्पल सुटू नयेत, राहू नयेत म्हणून. याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहूयात आपण. अशा स्वरूपाचं एक एक्झाम्पल तुम्हाला बुकमध्ये होतं. टॉवेल टेरेसवरून उडला आणि तो टॉवेल गार्डनमध्ये पडलाय, त्याची प्रोबॅबिलिटी काढा, संभाव्यता काढा. अशा स्वरूपाचं एक्झाम्पल आहे, परंतु हे एक्झाम्पल काय आहे ते समजून घ्या. फाइंड द प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता काढा. कोणाची, मिसिंग ऑफ हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर मिसिंगची, हेलिकॉप्टर मिस झालंय याची संभाव्यता काढायची. परंतु कुठं, तर ते लेक मध्ये पडले. मग लेक कुठं आहे, हा लेक आहे बाळांनो. ओके, याच्यामध्ये पडलेलीची संभाव्यता काढायची. मग या ठिकाणी जे हा एरिया आहे मोठा,
हा सॅम्पल पेस आहे आपला आणि हे जे आहे ते इव्हेंट आहे. मग आपण काय करणार तर या ठिकाणी बघा आपल्याला जो डाटा दिलाय तो रेक्टँग्युलर आहे. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे एल इंटू बी. या ठिकाणी लेंथ किती आहे 9 किलोमीटर इंटू ब्रीथ किती आहे 4.5. याचा मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय करून आन्सर काढलं तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल. नाही काढलं तर पटकन गणित सुटेल. मग आपण एवढंच एक्झाम्पल आन्सर ठेवूयात. बघा याच्यानंतर ना एरिया ऑफ लेक. एरिया ऑफ लेक काय तो स्क्वेअर आकाराचा आहे परंतु त्याची साईड दिलेली नाहीये. तुम्ही जर नीट विचार केला तर लक्षात येईल. बघा बाळांनो हे पूर्णपणे 9 होतं, 9तलं 6 दिलेलं आहे म्हणजे हे 3 राहिलं बरोबर. आणि इकडे जरी विचार केला हे पूर्ण 4.5 दिले त्यातलं 2 गेलं तर किती राहतं 2.5. ओके. मग हे सुद्धा रेक्टँग्युलर आहे. मग आपल्याला काय करावं लागेल तर एरिया ऑफ लेक्सला सुद्धा एल इंटू बी करावं लागेल. एल इंटू बी केलं तर लेंथ किती आहे 3, ब्रीथ किती आहे 2.5. हे सुद्धा आन्सर असंच ठेवूया आपण. आणि आता प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी ऑफ मिसिंग हेलिकॉप्टर इज इक्वल टू एरिया ऑफ लेक अपॉन एरिया ऑफ रेक्टँग्युलर एरिया. व्हॅल्यू काय आहे 3 इंटू 2.5 अपॉन 9 इंटू 4.5. 3 1 जा 3, 3 3 जा 9. वरती आलं 2.5, खाली आहे 3 इंटू 4.5. याचं मल्टिप्लिकेशन करा. वरती 2.5, खाली तुमचं जे मल्टिप्लिकेशन येईल ते. हे स्वरूपाचा आन्सर तुमचा असेल. अशा स्वरूपात आपण एक्झाम्पल सोडवायचे जसं की जे टॉवेलचं गणित होतं त्याच स्वरूपाचं हे एक्झाम्पल आहे. चला बाळांनो आपण एक लास्टचं एक्झाम्पल पाहूयात. या ठिकाणी सांगितलंय फाइंड द सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल म्हणजेच केंद्रीय कोन काढा. केंद्रीय कोन काढा इच ब्लड ग्रुप, प्रत्येक ब्लड ग्रुपचं. तर तुम्ही इथं पाहिलं तर ब्लड ग्रुपचा आपल्याला एक पाई डायग्राम दिलाय परंतु जो डाटा दिलाय तो पर्सेंटेज मध्ये आहे आणि डिग्री ही कधी पर्सेंटेज मध्ये नसते. त्याच्या डोक्यावरती डिग्री सेल्सिअसचं साइन असतं. तर मग हे कसं काढायचं. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर बघा आपण पहिल्यांदा घेऊयात सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला. सेंट्रल अँगल ऑफ ब्लड ग्रुप ए इज इक्वल टू 20 अपॉन 100. फॉर्म्युला तुम्ही लिहा. म्हणजे व्हॅल्यू ऑफ कंपोनंट अपॉन टोटल व्हॅल्यू. व्हॅल्यू जी दिली पर्सेंटेज मध्ये दिली 20%. मग टोटल पर्सेंटेज किती असतं 100. या ठिकाणी आपण जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला 0 ला 0 गेला, 0 ला 0 गेला तर शिल्लक राहिलं 2 इंटू 36. आन्सर आलं 72. याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक ब्लड ग्रुपचं काढायचं आहे. पुढे सेंट्रल अँगल काढूयात आपण. सेंट्रल अँगल ऑफ ब्लड ग्रुप बी. बी चा सेंट्रल अँगल काढायचा आहे. बी साठी किती दिलंय 30 अपॉन 100 इंटू 360. 0 ला 0 गेला, या ठिकाणी 0 ला 0 गेला. 3 इंटू 360. उत्तर आलं 108. ही डिग्री आली. सेम आपल्याला ब्लड ग्रुप सेंट्रल अँगल ऑफ ब्लड ग्रुप ओ. ओ चा किती आहे 45 अपॉन 100 इंटू 360. 0 ला 0 गेला. 45 इंटू 360 अपॉन 10 इंटू करायचं आहे आपल्याला याचं. अपॉन 10. 0 ला 0 कॅन्सल झाला. 162 हे त्याचं डिग्री आला. सेम आपल्याला राहिला आता जो ए बी चा सेंट्रल अँगल ऑफ ब्लड ग्रुप ए बी किती आहे 5 अपॉन 100 इंटू 360. 0 ला 0 गेला. 5 1 जा 1, 5 2 जा 10. इथं 36 अपॉन 2 राहिलं. आन्सर आलं 18 डिग्री. मग हे सर्व डिग्रीज आपल्याला मिळाले. म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं काम झालं. प्रत्येक ब्लड ग्रुपचा डिग्री काढायचा होता. 72, 108, 162 आणि 18. तुम्ही याची बेरीज करून बघायची. जर 360 आली तर आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपलं काम एक झालं परंतु दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय विचारलंय फाइंड द
टोटल पर्सन्स काढायला लावलेले आहेत. इफ द 600% ऑफ द ब्लड ग्रुप बी, बी चे पर्सन्स हे 600 आहेत, तर टोटल किती? मग आता आपल्याला या ठिकाणी बी चा ब्लड ग्रुप विचारात घ्यावा लागेल. बी चा ब्लड ग्रुप चा जो डिग्री आलेला आहे, सेंट्रल अँगल आलेला आहे, तो 108 आहे. तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. सेंट्रल अँगल ऑफ ब्लड ग्रुप बी इज इक्वल टू टोटल पर्सन्स किती दिले? 600. टोटल काढायला लावलेत आपल्याला टोटल पर्सन्स इंटू 360. आता जो डिग्री आलाय तो लिहितो मी. बी चा डिग्री किती होता? 108 इज इक्वल टू 600 अपॉन टोटल पर्सन्स इंटू 360. आता टोटल पर्सन्स इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यावरती इंटू होईल. 108 इंटू टोटल पर्सन्स इज इक्वल टू 600 इंटू 360. तर 108 इकडं इंटू आहे, तिकडे गेल्यावरती डिवाइड होईल. 600 इंटू 360 अपॉन 108. आता हे डिवाइड करा आणि एक्झाम्पल सोडवा, ते तुमचं उत्तर असेल. बघा आता आपल्याला या ठिकाणी डिवायडेशन आलं पाहिजे. याला कितीने डिवाइड होईल? तर बघा तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल 2 ने डिवाइड करा, अदरवाइज तुम्हाला जसं येत असेल तसं करा. बघा या ठिकाणी 2 ने डिवाइड करू. 2 5 जा 10, 2 4 जा 8. या ठिकाणी 2 1 जा 2, 2 8 जा 16, 0. परत आता कितीने होतंय? 18 ने डिवाइड होतंय. 18 दुने 54, 18 दुने 36, 18 त्रिक 54. या ठिकाणी 3 आलं, या ठिकाणी 10 आलं. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 200 आलं. 200 इंटू 10 केलं तर 2000 टोटल पर्सन्स आहेत. हे आपलं दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर आहे. तर आशा करतो आज मी तुम्हाला जे बोर्डच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले एक्झाम्पल या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही नक्कीच याचा ट्राय करचाल. परंतु मला सांगायला आवडेल, हे ज्यांचा परिपूर्ण अभ्यास झालेला आहे आणि त्यांना वाटतं की आउट ऑफ मार्क्स मिळावेत, त्यांच्यासाठी हे एक्झाम्पल बेस्ट आहेत. तर बेस्ट ऑफ लक बोर्ड एक्झामसाठी. तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवत हे माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.